या प्रस्थापितांना संघटनेतले नेते रस्त्यावर लढायला चांगले वाटतायत, पण ज्या वेळेस खुर्चीवर बसायची वेळ येते, ज्या वेळेस एखादी सत्ता भोगायची वेळ येते, त्यावेळेस मात्र या संघटनेतले कार्यकर्ते त्यांना खुर्चीवर बसलेले चालत नाहीत। ही मात्र अवस्था या राजकीय पटलावरची आहे। कुटुंबामध्ये जर सन्मानाचे स्वाभिमानाचे दोन घास यायला लागले असतील तर त्याचं कारण आहे सन्माननीय राजू शेट्टी साहेब। तुम्ही सगळ्या मंडळींनी मिळून कोल्हापूरला आंदोलन करायचं। उसाचा भाव तिकडे साताऱ्याला वाढतोय, दुधाचा टँकर एखादा कोल्हापूरमध्ये पेटवला जातो, दुधाचा भाव तिकडे साताऱ्याला पुण्याला सगळीकडे मुंबईपर्यंत वाढतो। ही किमिया भावांनो कशाची आहे? ही किमिया आहे चळवळीची, ही किमिया आहे लढण्याची। आणि म्हणून आजपर्यंत या इतिहासामध्ये जर बघितलं तर लढल्याशिवाय आपल्याला काही मिळालं नाही। गेले 10-15 दिवस या भागामध्ये मी या मतदारसंघामध्ये फिरतोय। दिलीप मगदूम असतील, त्यांच्या सोबत आलेले आमचे योगेश भाऊ असतील, ही सगळी मंडळी, ही माणसं अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपतायत।